कलम बोरीची वाडी अड्ड्यामध्ये आलाय लक्षा 67 लोणावल्याचा लक्ष आला आज अड्ड्यामध्ये. तर काय सांगाल दादा, लक्षा कोणाच्या नावाने बोलतो तरी पण? लक्ष बोलतो सोमनाथ आहे. सोमनाथ आहे, जुगलबंदी देवघर मावळ देवघर मावळचा या नावाने बोलतो लक्ष. तर मग काय सांगाल आज बोरीची वाडीला अड्ड्याला येण्याचं कारण? मित्रांना बैल आणला. मित्रांना बैल दिलाय काय? मैत्री खातीर बैल एवढ्या लांबून तुम्ही इथं आणलाय काय? तर मग काय सांगाल कोण आहे पायरा आपल्या लक्षाला? आपल्याला पायरा सोनू बोपतरावचा, सोनू शेठ बोपतरावांचा सर्जा. कसं काय म्हणजे नियोजन कसं झालं तरी पण? मित्र आहे ते पहिल्यापासून. मैत्री खातीर बैल दिलाय काय? आज पायऱ्याबद्दल कसं काय घडून आलं पाहिजे तरी पण? मित्र आहे आपल्या तिकडं. आता जरा सेकंदाला जरा एक हप्त्याभराचा गॅप होता, त्या हिशोबाने आम्ही आलो खाली बैल घेऊन. त्यांनी फोन केला 2 दिवसापूर्वी, म्हणले असं असं मैदान पडले त्यामुळे. तर म्हणजे आपला लक्ष सेकंदाला बोलतो काय? पळतो, बिनजोडलाही पळतो. मुंबईमध्ये बरेच गुलाल झाले. झालेले. मी बरेच नाही विशेष नाही मुंबईमध्ये एक पण शर्यत पडली नाही. आपल्याला बैल नाही. तरी मुंबईमध्ये कोणत्या पायऱ्याला पाळायला तरी पण? आता बदलापूरचा शिवा बरोबर पाहिलाय. MIDCचा शिवा नाही का बदलापूरमध्ये, त्यांच्या शिवा बरोबर पळालेला आहे. अजून परत बाब्या म्हणून बैल आहे याच्यामधला, कर्जतच्या सॉरी कडावच्या तिकडे. तर मग सर्जाचा पायरा कधी झाला? पहिल्यांदाच आहे का कधी झाला? पहिल्यांदाच आहे काय? करतो आपण. मग काय सांगाल आपल्या लक्षाबद्दल तरी पण? लक्ष सेकंदाला बऱ्याच दरवर्षी आम्हाला चांगल्या पद्धतीने फायनल वगैरे कंटिन्यू फायनल वर्षाला म्हणलं तरी 7-8 फायनली आहेच आमच्या वर्षाला 7-8 पाहिजे. हा. काय मग नक्की काय बक्षीस त्याला तुमच्या इकडे सेकंदाला म्हणजे गाड्या वगैरे असतात तर काय बक्षीस भेटले? भेटलेले बक्षीस मेगा फायनल झालेले ते. चांदीच्या गदा भेटलेले आहेत. रोख बक्षीस चांगले भेटलेले, सोन्याची अंगठी वगैरे असे चांगले भेटलेले. मग काय सांगाल बिनजोडला पळवण्याचं कारण तरी पण? नाही, पहिल्यापासून वरच्या पट्टीला बैल पळतो म्हणून आम्ही बिनजोडला घेऊन. आणि मुंबईमध्ये वरचं जेवढं मोठा पल्ला आहे तेवढ्या पल्ल्याला पळणार बैल. तेवढ्या पळायला नक्कीच पळतो काय? मग काय सांगाल आता काय अजून अपेक्षा असणार आपल्या लक्षाकडून? मी आमच्या अपेक्षा बऱ्याच पूर्ण केले ते. आता सध्या काय अपेक्षा नाही, जेवढ्या अपेक्षा होत्या त्यांनी सगळ्या पूर्ण केलेले. की तुमच्या इकडे सेकंदाला 4-4 बैल पळवली जातात? नाही, छकडीच काय फक्त? 2च बैलांची? 2 बैलांची. मग ते 4 बैलांची तिकडे काय पुण्याचं? तो गाड्यामध्ये तिथं पण पाळवलं तिकडे पण? तिथेही पावलेला. तरी मग लक्ष सारखे किती नंदी आहेत तरी पण आपल्या धावणीला अजून? आमच्या 2 बैल आहे. 2 बैल आहेत कराडमध्ये हो. पक्ष म्हणून पळतो घाटामध्ये. घाटामध्ये बरेच फायनल झालेले ते. पक्ष आणि लक्ष तुमच्या धावणीची बैल आहेत का? मग काय सांगाल सोनू शेठची मैत्री तुम्ही सांगताय, सोनू शेठ बद्दल काय सांगाल तरी पण? सोनू शेठ बरोबर म्हणजे आमचा एक भाऊ आहे, त्या सोनू शेठच्या तिथंच त्यांचा मावशीचा मुलगा आहे, ते कंटिन्यू येणं जाणं वगैरे ग्रुपमध्ये असतात. संदेश म्हणून एक आहे, संदेश शेळके बैल घेऊन आलो ना, तो बैला बरोबरच असतो कंटिन्यू. संदेश शेळके. तर नक्कीच सोनू शेठचा पण राजा, इंदकेसरी राजा बैल आहे आपल्या इकडे कर्जत मध्ये. नक्कीच तो पण राजा बरोबर पण एक फेरा टाकायचा, म्हणजे राजावर आणलाय का आज मैदान? राजाबरोबर पण फेऱ्या टाकायचे आणि सर्जाबद्दल शर्यत करायचे का? मग काय काय सांगाल सर्जाबद्दल काय सांगाल? राजाला पण मागच्या वेळेस आम्ही सेकंदाला पावा आणणार होतो, पण राजाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला काय आणू नाही शकलो. तर लक्ष आपला ॲग्रेसिव्ह आहे का? कसं काय म्हणजे स्वभाव कसा आहे त्याचा? ॲग्रेसिव्ह तसा माणसांना मारत नाही, पण जो अड्ड्यावरती वगैरे गेलो मग तो कुणाला जवळ करत नाही, तेव्हा मग मस्तीला करतो. मग काय तुमच्या इकडं म्हणजे सेकंदाला कशी सुट्टी वगैरे कशी केली जाते काय सांगाल? दोन्ही बैल लागल्यानंतरच ड्रायव्हरच्या हिशोबाने सुट्टी केली जाते. तेव्हा धाग्यावरती असते आमचं काय, धागा तुटला की घड्याळ चालू, धागा तुटलं की घड्याळ बंद. मग किती सेकंद वगैरे कसं किती म्हणजे काय त्याच्याबद्दल सांगा ना जरा. 12 सेकंद 15 सेकंदचा घाट असतो. जशी गावाच्या जशी मैदान असतात लांबीची, त्या हिशोबाने ते घाट ठेवले जातात आणि मग त्याच्या हिशोबाने तिथं नंबर त्या हिशोबाने पायरा केला जातो. मग सेकंदावर नंबर कसे दिले जातात जरा? वजीर मागच्या वेळेस आम्ही सेकंदाला आमच्याकडे होता, नेलता काय कोलीकोबरचा वजीर? आताही आम्ही नेला होता, तेव्हा पण 1 नंबर वारी आली आमची. 1 नंबर वारी फायनली कोलीकोबरच्या वजीरच्या न्याच्या फायनली गेल्या 4 फायनली नॉनस्टॉप. तर नक्की कोलीकोबरचा वजीर पण मस्त बोलतो. आणि नाही म्हणजे काय सांगाल आम्हाला की आपल्याकडे कसं इकडून गाड्या सगळे सूत तोडला की इकडे गाडी होती, तसं तिकडे किती राऊंड पळायला लागतो का? 2 फेरे पळायला. 2 फेरे? कधी कधी मेगा फायनल असेल तर 3 राऊंड काय? त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे कधी 1 राऊंड 2 राऊंड कसे सेकंद वगैरे कसे मारायला लागतात? सेकंदचा घाट असतो, कधी 18 सेकंदचा असतो. जेवढ्या आतून बारी पडन तेवढ्यांदा त्याचे नंबर ठरलेले जातात फायनलसाठी. तर नक्कीच बरंच नाव केलं तुमच्या लक्षाने तुमचं. मग काय याच्या पुढे काय अपेक्षा असणार का त्याच्याकडून जास्त काय? सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, बऱ्याच हे होत्या ते सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या. आता त्याच्याकडून काय अपेक्षा नाही. लक्ष आपला काय करून देईल ना तो त्याच्या सोयीच्छेने, त्याच्या सोयीचे.
तर मग आपला लक्ष सेकंदाला पळतो, बिनजोडला पळतो, मग छकडी साताऱ्यामध्ये काय गटाला पळवण्याचं काय केलं? पळवलंच नाही का? नाही नाही पळवलं नाही कारण की तो कसं होतं मांडताना जरा मागं पुढे होतो तो म्हणून आम्ही त्याला नेत नाही तिकडं. सेकंदाला तुमच्याकडे काय वायदी वगैरे काय असते का? आमच्याकडे नाही घेत काय? काय नाही आपली सगळं मैत्रीपूर्ण. सगळं मैत्रीपूर्ण. हां. नक्कीच. मग इकडे येण्याचं कुठं वस्तीला होते का तुम्ही? डायरेक्ट सकाळी निघाल? सकाळी निघून आलो आम्ही. किती अंतर आहे तरी पण? किती? इथून साधारण 80-90 होईल. 80-90 किलोमीटरचा प्रवास करून बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे बिनजोडला आलाय लक्ष 67 आणि नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला. धन्यवाद बाहेर दिल्याबद्दल. तर नक्कीच शर्यत होईल तुमची.